महत्वाची घडामोड मराठा कुणबी जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय। कोर्टाच्या निर्णयापर्यंत कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणीही कोर्टानं फेटाळली, तर ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाणार अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे। हैदराबाद गॅझेटवरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं काढलेल्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय। हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला तात्पुरता दिलासा मिळाला आहे। आजच्या सुनावणीत सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी भूमिका मांडली। सुनावणीनंतर दोन्ही बाजू ऐकून हायकोर्टानं अंतरिम स्थगितीस नकार दिला। प्रदीर्घ सुनावणीनंतरच याबद्दल निर्णय देणं शक्य होईल असं हायकोर्टानं सांगितलं। राज्य सरकारला तातडीनं किंवा काही आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश देता येणार नाही असंही न्यायालय म्हणालं। कोर्टाच्या निर्णयापर्यंत जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी देखील हायकोर्टानं फेटाळली। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 आठवड्यांनी होणार आहे। वेगवेगळ्या ओबीसी संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल करत या शासन निर्णयास स्थगिती देण्याची मागणी केली होती। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती। मागणी करणाऱ्यांमध्ये कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांचा समावेश होता। आपला फक्त एकच फोकस ठेवायचा, मराठा आपला दुश्मन नाही आणि हा काय मराठ्यांचा नेता नाही। कोणाचा नेता मी सांगितलं तुम्हाला। आपला उद्देश फक्त जो जीआर आहे त्याच्यावर आपला फोकस, हा जीआर रद्द करा। आज कोर्टात उभं असताना ते एफिडेव्हिटच देऊ शकले नाही का? डिले करतायत म्हणजे निवडणुका काढायचे आणि ओबीसी नाही बनवायचा आणि मराठा नाही बनवायचा। आमची याचिका निकाली नाही काढली, त्याला अंतरिम स्थगिती देण्यासाठी त्यांनी नकार दिला। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतला आहे। सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, त्यांच्याशी चर्चा करायची। मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी। 94चा जीआर आणि 50%च्या वर गेल्या 2% आरक्षण चॅलेंज करायचं। तुम्ही आमचं वाटोळं करायला निघाला म्हणलं मी बी सोडित नाही तुम्हाला, हो द्या काय व्हायचं। हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य। हे ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळालेलं आहे, 40-42 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या पूर्वजांनी केलेल्या लढ्याला ते मिळालेलं यश आहे।